हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही जाणार होतो राजराजेश्वरच्या मंदिरात. ते म्हणजे शंकराचं देवस्थान आहे. अवनी, श्रुती म्हणजे सगळेच आम्ही निघालो, चौघीजणी. आणि आई कामावरून तिथे येणार होती. नंतर बघा आम्ही निघालो आणि ऊन म्हणजे खूप होतं, ऊन होतं. आणि नंतर मग न बघा किती गर्दी आहे, गाड्या वगैरे. बघा तिथे एक किल्ला आहे, खूप छान आहे. आणि नंतर आम्ही म्हणजे जायसाठी हार वगैरे घेतले, बेलाचं पान, तिळगुळ वगैरे देत होते. मग ते घेतलं आणि आम्ही गेलो पुढे. दुकानं बघा किती छान छान होती. नंतर ना मला एका दुकानात ना ब्रेसलेट दिसलं, म्हणून मी ब्रेसलेट घ्यायसाठी थांबले होते. बघा, तर ब्रेसलेट घेतलं आणि नंतर पुढे पुढे निघालो. बघा मंदिरात किती देवाचे छान छान फोटो होते तिथे. मग नंतर ना आम्ही चपल्या वगैरे काढल्या आणि फ्रेश म्हणजे हातपाय धुवून घेतले. हातपाय धुवून घेतल्यानंतर आम्ही मग आत जायला निघालो. अवनी बघेश चालले आत चाललो. आणि नंतर ना मग बघ किती छान अशी मंदिर दिसतोय. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर असलं प्रसन्न वातावरण होतं ना, खूप म्हणजे खूप. आणि बघा तिथे पार्वती, शंकर, कार्तिक, गणपती त्याची मूर्ती होती तिथं वरती लावलेलं. त्यानंतर आम्ही थांबलो 5 मिनटं आणि नंतर मग तिथे बघा आत गेल्यानंतर इतकं छान वाटून ते पिंडीत एक बाई जाताना दिसते इथे. तुम्ही जर बघितलं ना, याला म्हणजे ते शंकराला इतकी नाव होते की भीमाकर, राजेश्वर, भुवनेश्वर, त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर, इतके सारे नाव होते. आम्ही पाया पडून आल्यानंतर बसलो आणि छान असतात जप करत बसलो होतो, श्रुती मी सगळेच. आणि अवनी, श्रुती मला हसवायचा प्रयत्न करत होते नुसते, इकडं तिकडं बघ काय आलं. आणि नंतर आम्ही जेवायला गेलो तिथे बघा, जेवण बनवत होत्या बाया, त्या चपात्या वगैरे करत होत्या बघा. आणि जर गर्दी बघितली ना, खूप मोठी होती लाईन. आणि मग जेवायला बघा भात होता, शिरा होता, पालकची भाजी होती, चपाती होती. मस्तपैकी जेवण करून आम्ही निघालो घरी यायला निघाले. नंतर बघा श्रुती कशी करते. नंतर रिक्षा बघायसाठी आम्ही पुढे पुढे आलो. अशा प्रकारे आजचा दिवस असं काही गेला. नंतर आम्ही रिक्षात बसून घरी आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.